छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांना मारहाण करणारे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण अखेर शरण आले। रात्री उशिरा अखेर अटक झाली आणि लगेच जामीन देखील झालेली आहे। पुन्हा जाऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? वास्तविकतेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी अध्यक्ष असणारे सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने युवक अध्यक्ष असणारे सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना तिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। अर्थात मुळात गुन्हा दाखल उशिरा झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना मध्यरात्री पोलिसांसमोर हजर केले जातं आणि ऑन टेबल डायरेक्ट त्यांचा जामीनसुद्धा मंजूर केला जातो। हजर पोलिसांसमोर होण्यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवलेला असतो। ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टीला योग्य स्वतःच्या फायद्यासाठी केले गेलेलं आहे, यामुळेच सूरज चव्हाण हे परत एकदा वादात आलेले आहेत। यापूर्वी आपणास माहीत आहे की सूरज चव्हाण यांचा जो मारहाणीचा व्हिडिओ आहे यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड टीका झाली होती। अर्थात अजित पवारांनी लगेच पुढच्या 24 तासामध्ये ट्विट करत सूरज चव्हाण यांना पदावरून काढण्यात आल्याचं देखील घोषणा केली होती। पण सूरज चव्हाणांना कोणत्याही स्वरूपामध्ये पोलीस कस्टडी होऊ नये याची देखील खबरदारी घेतली गेल्याचं दिसून येतं। ज्या पद्धतीने त्यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी जामीन मंजूर करून घेणं, तसंच स्वतः वकिला पोलिसांसमोर प्रोड्यूस होण्याच्या आधीच त्यांचा जामीन मंजूर होणं, ह्या तांत्रिक गोष्टीचा योग्य फायदा सूरज चव्हाण यांनी घेतला आणि विशेष म्हणजे पोलीस यंत्रणांनी तोपर्यंत सूरज चव्हाण यांना अटक केली नाही। यामुळे पोलिसांवरच्या सुद्धा कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अर्थात विरोधकांकडनं याबाबतच्या आता वेगवेगळ्या टीका टिप्पणी होताना दिसून येतील, पण तूर्तास तरी सूरज चव्हाण यांचा आधीच्या व्हिडिओमधली मारहाण करणं, त्यांना पदावरनं जाणं आणि आता अटके आधीच त्यांचा जामीन मंजूर करणं हा विषय चर्चेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारा होणार आहे असं जवळपास दिसून येतंय। निश्चितच धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विष्णू बोरगे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्या संदर्भात आपण जाणून घेऊयात। विष्णू, ही अटक नेमकी कधी झाली आणि कशा घडामोडी घडल्यात? खरं सकाळी 4:30च्या दरम्यान जे आहे ते पोलिसांसमोर जे विवेकानंद पोलीस स्टेशन आहे, ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता त्या ठिकाणी जे आहे ते सूरज चव्हाण हे दाखल झाले आहे, ती माहिती पोलिसांनी दिलेली आहे। 4:30 वाजता सूरज चव्हाण स्वतःहून या ठिकाणी शरण आल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीनं सागरनं सांगितलं त्याच पद्धतीनं आता टीका व्हायला सुरुवातच झालेली आहे। खरं तर छावा संघटना आक्रमक झाली होती की त्यांना जे आहे ते सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली त्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत पोलिसांनी, पण ज्या पद्धतीने फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आता ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली त्यानंतर पुरवणी जबाब घेऊ असं देखील सांगण्यात आलं होतं, मात्र अजूनही पुरवणी जबाब घेतला नाही। मात्र पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही जे आहे ते पुरवणी जबाब घेऊ। मात्र सूरज चव्हाण ज्या टेक्निकली या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये सध्या तरी पोलिसांसमोर ते हजर झालेले आहेत आणि हजर झाल्याच्या नंतर पोलिसांनी आता त्यांना सोडून देखील देण्यात आलेलं आहे। कमालीची गुप्तता पोलिसांनी पाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत। सकाळी 4:30 वाजता सगळी ही घटना आहे। सूरज चव्हाण सकाळी 4:30 वाजता दाखल झाले। आता त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। एकूणच आता या सगळ्या प्रकरणानंतर छावा संघटना असेल किंवा इतर संघटनेच्या काय भूमिका येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। एकूणच सध्याची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा लातूरमध्ये पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद विष्णू, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।